नमस्कार, मी आशा. आज आपल्याला रूट टू इरॅशनल प्रूव्ह करायचा आहे. इरॅशनल नंबर्स मीन्स ज्या नंबरला p/q या फॉर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही, वेअर q इज नॉट इक्वल टू 0. जे नंबर्स या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतात त्याला आपल्याला रॅशनल नंबर्स असे म्हणतो. ओके, जर तुम्हाला रूट टू इरॅशनल प्रूव्ह करता आलं तर रूट टू सारखेच तुम्हाला रूट 3, रूट 5 आणि अजूनही काही इरॅशनल नंबर्स देतात, ते तुम्हाला इरॅशनल आहेत ते प्रूव्ह करायचं असतं. तर सेम पॅटर्न आहे. एक जर प्रूफ तुम्हाला समजलं तर त्याच्यासारखेच सगळे प्रूफ आहेत. तर ॲट फर्स्ट हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला थेरम 1.2 समजून घ्यावं लागेल. तर काय हा थेरम? लेट p बी अ प्राईम नंबर. इफ p डिवाइड्स a स्क्वेअर देन p डिवाइड्स a. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. या थेरमनुसार आपण हा थेरम एका एक्झाम्पलनी समजून घेऊया. मी एनी प्राईम नंबर 3 घेते आणि a स्क्वेअर म्हणून 36 हा नंबर घेते. आता इथं p डिवाइड्स a स्क्वेअर, इट मीन्स 3 इज डिव्हिजिबल बाय 36. ओके, डिव्हिजिबल आहे म्हणजेच 3ने जर 36ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतोय. म्हणजेच 3 हा 36चा फॅक्टर आहे. देन मग आता जर a स्क्वेअर 36 असेल तर a काय येईल? a इज इक्वल टू 6 येईल. तर आपण चेक करूया. तर 6 हा नंबर 3नी डिव्हिजिबल आहे, कारण 3 2 6. ओके, तर अकॉर्डिंग टू दिस थेरम आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन हेच समजावून घेऊया. लेट p इज इक्वल टू 5 घेऊया आपण. a स्क्वेअर इज इक्वल टू 225 घेऊया आपण. ओके, इफ a स्क्वेअर इज इक्वल टू 225, a इज इक्वल टू 15. p डिवाइड्स a स्क्वेअर, इट मीन्स आता 5च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टनुसार जर युनिट प्लेसला 5 असेल तर हा नंबर 5ने डिव्हिजिबल आहे. a स्क्वेअर 5ने डिव्हिजिबल आहे. p डिवाइड्स a स्क्वेअर आणि आता मग a काय आला आहे? a स्क्वेअरहून a 15. p इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय a. a काय आला आपला? 15 आला आहे. मग 15 हा नंबर पण pने डिव्हिजिबल आहे. p इज इक्वल टू 5 आपला, म्हणजे 5ने डिव्हिजिबल आहे. तर हे आहे थेरम. तर थेरमचं स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवा. इफ p डिवाइड्स a स्क्वेअर देन p डिवाइड्स a. p इज प्राईम नंबर अँड a इज एनी पॉझिटिव्ह इंटिजर. तर आपण याचं प्रूफ बघूया. रूट 2 इज इरॅशनल नंबर. तर मग असे सांगितले, रूट इरॅशनल नंबर्स मीन्स ज्या नंबर्स आपल्याला p/q या फॉर्ममध्ये एक्सप्रेस नाही करता येत त्या नंबर्सला आपण इरॅशनल नंबर्स म्हणतो. मग आता हे जे प्रूव्ह करायचे ते आपल्याला कॉन्ट्रडिक्शन मेथडनी प्रूव्ह करायचं. कॉन्ट्रडिक्शन मेथड म्हणजे काय? तर जे प्रूव्ह करायला सांगितले त्याच्या उलट आपण गृहीत धरायचं. लेट रूट 2 इज रॅशनल नंबर. जर रूट 2 रॅशनल नंबर झाला तर रूट 2ला या फॉर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करता येतं, p/q या फॉर्ममध्ये. देअरफॉर रूट 2 इज इक्वल टू a/b घेते, वेअर b इज नॉट इक्वल टू 0 अँड a अँड b आर को-प्राईम्स नंबर्स. आता को-प्राईम्स म्हणजे काय? तर ज्या नंबर्सचा कॉमन फॅक्टर 1 असतो त्याला को-प्राईम नंबर म्हणतात, किंवा ज्या नंबरचा HCF इज इक्वल टू 1 असतो त्याला को-प्राईम नंबर असे म्हणतात. ओके, मग आता मी a/b असा फ्रॅक्शन घेतलेला आहे की त्याला आपण आता परत सिम्प्लिफाय नाही करता येत आपल्याला. त्याच्यामुळं a आणि b ही जी पेअर आहे नंबर्सची ती को-प्राईम आहे. फॉर एक्झाम्पल 18/27
तर याला मी सिम्प्लिफाय केलं तर 3 9 2 जा 18 9 3 जा 27 2/3. आता 2/3 या फ्रॅक्शनला मी अजून सिम्प्लिफाय नाही करता येत मला. जर सिम्प्लिफाय करायला गेले तर मला त्या पॉईंटमध्ये आन्सर मिळेल. तर मला फ्रॅक्शन पाहिजे असेल तर याच्यापेक्षा मला छोटा फ्रॅक्शन नाही मिळणार ह्या फ्रॅक्शनचा. तर या टाईपचा मी फ्रॅक्शन घेतला आहे पूर्ण सिम्प्लिफिकेशन करून. जर पूर्ण सिम्प्लिफिकेशन करून जर फ्रॅक्शन घेतला तर आता हे जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतात ते असतात कोप्राइम्स. दीज आर कोप्राइम्स. कोप्राइम्स मीन्स त्यांच्यातला कॉमन फॅक्टर फक्त 1 असतं. तर 2 आणि 1चे काय फॅक्टर आहेत, 2चे फॅक्टर आहेत 1 आणि 3, 1 आणि 2 आणि 3चे आहेत 1 आणि 3. तर आता याच्यामधला कॉमन फॅक्टर 1 आहे. अशा खूप साऱ्या कोप्राइम्सचे जोड्या आहेत. 5 9 आहे. म्हणजे नंबर प्राईम नंबरच पाहिजे असं नाही आहे कोप्राइमच्या जोडीमध्ये. जरी नंबर प्राईम नसला तरी पण या कोप्राइमच्या पेअरमध्ये तो समाविष्ट करता येतो आपलं. आता 5 आणि 9चा कॉमन फॅक्टर फक्त 1 आहे. 9 काही प्राईम नंबर नाही आहे. दिस इज कोप्राईम. आता आपण काय करूया, यांचा स्क्वेअर करा, स्क्वेअरिंग. तर दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर करूया. √2 स्क्वेअर आणि a/b ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ द साईड्स. आता √2चा स्क्वेअर काय येतो, √2 मल्टिप्लाय बाय √2 इज इक्वल टू 2 येतं. 2 इज इक्वल टू a²/b² आलं. आता मी हे b² या साईडला नेते. 2b² इज इक्वल टू a². आता जर 2b² इज इक्वल टू a² असेल तर 2 हा नंबर a²ला डिव्हिजिबल असेल. डिव्हिजिबल असेल म्हणजे 2 डिवाइड्स a². कसं काय, तर आपण एक एक्झाम्पल घेऊन बघूया. काय तर 2नी मी कोणत्या पण नंबरला जर मल्टिप्लाय केलं तर येणारा नंबर 2नी डिव्हिजिबल असेल. सपोज मी b²चे सगळ्यांनी प्राईम नंबर घेतला 7, तर 7 मल्टिप्लाय बाय 2 14 येईल. 14 इज अगेन डिव्हिजिबल बाय 2. 2नी मल्टिप्लाय करून येणारा नंबर 2नी डिव्हिजिबलच असेल. त्याच्यामुळं 2 डिवाइड्स a² असं मला म्हणता येईल. इफ 2 डिवाइड्स a² then 2 डिवाइड्स a according to this theorem. If p divides a² then p divides a. इथं p is equal to 2 आहे. 2 divides a. If p divides a² then p divides a. ओके, अकॉर्डिंग टू दिस theorem. आता मी काय करते, एनी इंटीजर c घेते, ज्या c या इंटीजरसाठी 2c इज इक्वल टू a असं येईल. ओके, फॉर एनी इंटीजर c. ओके, फॉर एनी इंटीजर c साठी 2c इज इक्वल टू a घेते. ओके, कोणत्या तरी c साठी 2c इज इक्वल टू a असा नंबर असेल. ओके, तर a ची व्हॅल्यू किती पण येऊ शकेल. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी असं दिलं तुम्हाला, इफ 2 मल्टिप्लाय c ची व्हॅल्यू a नी घ्या, 4 घ्या, a इज इक्वल टू 8 येईल. ओके, आता मी काय करते, स्क्वेअरिंग, याचा स्क्वेअरिंग करते. आता इथं आपण नंबर 1 द्यायचं राहिले तर नंबर 1 देऊन घेऊया. स्क्वेअरिंग, यांचं स्क्वेअरिंग करूया. c² इज इक्वल टू a² आलं. 4c² इज इक्वल टू a². दिस इज स्टेटमेंट नंबर 2. आता स्टेटमेंट नंबर 1 आणि 2 मध्ये a² चीच व्हॅल्यू आहे, तर ती आपण इक्वल करूया. ओके, दिस इज इक्वल टू a², दिस इज इक्वल टू a². दोन्ही साईड्स इक्वल करूया. मला काय मिळेल, 4c² इज इक्वल टू 2b² फ्रॉम 1. ओके,
तर आता इथं काय आहे, 4 आहे, इथं 2 आहे. तर 4 म्हणजेच काय असतं, 2 मल्टिप्लाय बाय 2 c², 2b². हे 2 कॅन्सल होईल. इक्वेशनच्या सेम साईडला मल्टिप्लाय आहे 2 दोन्ही साईडला, ते कॅन्सल होईल. हे कॅन्सल झालं 2. आता इथं काय येईल, 2c² इज इक्वल टू b² आलं. अगेन आता परत 2c² इज इक्वल टू b². अगेन 2 इज डिविजिबल बाय और 2 डिवाइड्स b² बाय 2 डिवाइड्स b². मग असे कसे एक्झाम्पल दिले होते त्याच्यानुसार 2 मल्टिप्लाय बाय 18 इज इक्वल टू 36 आलं. तसंच आता इथं काय 18 नसणार आहे, पण एनी नंबर घ्या तुम्ही. आपण 8 घेऊया. 2 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 16 आलं. तर 2 मल्टिप्लाय बाय एनी नंबर असेल तर तो 2ला डिवाइड्स 2नी डिव्हिजिबल असेल. ओके, देअरफॉर 2 डिवाइड्स b². If 2 divides b², then 2 divides b. If p divides a², then p divides a. 2 divides b. ओके, आता इथं बघा 2 डिवाइड्स a, 2 डिवाइड्स b. इथं 2 डिवाइड्स a आहे आणि 2 डिवाइड्स b. देअरफॉर 2 डिवाइड्स a अँड b बोथ. 2a आणि b या दोन्ही नंबरला डिवाइड करतो. जर 2 हा a आणि b या दोन्ही नंबरला डिवाइड करत असेल तर 2 हा a आणि b या दोन्ही नंबरचा कॉमन फॅक्टर आहे. पण कॉमन फॅक्टर a आणि b चा नाही आहे, कारण a आणि b आपण काय घेतले होते, a and b आर द को-प्राइम्स घेतले होते. ओके, दिस इज द कॉन्ट्राडिक्शन. a and b आर द को-प्राइम्स, त्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1च असेल. देअरफॉर आवर assumption is wrong. Therefore √2 is irrational number. हे सगळं आपण लिहून घेऊया. Therefore 2 is common factor of A and B because 2 divides A and B both. Okay, but this is the contradiction to A and B are co-primes numbers. Okay, but this contradicts that A and B are co-prime. Therefore our assumption is wrong. Therefore √2 is irrational number. This is the proof. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.